तलवार की नोक पर नाबालिग पूर्व प्रेमिका का अपहरण करने वाले आरोपी अमित सोनटक्के को गणेशपेट पुलिस ने गिरफ्तार किया। आरोपी बैंड में काम करता था, इसलिए पीड़िता की मां ने शादी से इनकार किया था। इस बात से नाराज होकर आधी रात को अमित ने घर में घुसकर लड़की का अपहरण किया। मोबाइल लोकेशन ट्रैक कर पुलिस ने उसे कोराड़ी से पकड़ा, जहां वह पीड़िता का गला घोट रहा था। समय पर कार्रवाई से लड़की की जान बच गई। पोलीस स्टेशन गणेशपेठ त्यामध्ये पोक्सोची सुद्धा कलम लागलेली आहे 8 आणि 12। यामध्ये यातील जी फिर्यादी महिला आहे त्यांच्याकडे त्यांची अल्पवयीन नात शिक्षणासाठी थांबलेली होती, जी अगोदर खामला पोलीस स्टेशन प्रतापनगरच्या हद्दीमध्ये राहाव्यास होती। तिथे तिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध जोडले। यातील जो आरोपी आहे त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन प्रतापनगरला एक अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता। आरोपीचं नाव आहे अमित मनोज सोनटक्के, वय 18 वर्षे, राहणार खामला गौतमनगर। याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता। त्याच्यानंतर सुद्धा तो आरोपी सदर मुलीच्या मागे वारंवार लागून तिला त्रास देत होता की माझ्याशी लग्न केलंच पाहिजे असं वगैरे। दिनांक 8 तारखेला सदरचा मुलगा हा जिथे फिर्यादी महिला राहते आहे पोलीस स्टेशन गणेशपेठ हद्दीतील शनिवारी गुजरवाडी, तिथे रात्री 2 वाजता त्यांच्या घरी जाऊन जबरदस्तीने घरात घुसला आणि त्या मुलगी जी आहे अल्पवयीन मुलगी, तिला जबरदस्ती उठवून शस्त्राचा धाक दाखवून तिला तो तिथून अपहरण करून घेऊन गेला होता। रात्रपाळी अधिकारी PSI विक्रम सोनवणे, त्याचप्रमाणे PSI अमित शेळके यांनी तात्काळ तक्रार घेण्यामध्ये वेळ वाया न घालवता सदर आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन घेतले असता ते कोराडी परिसरामध्ये लास्ट लोकेशन त्यांचं मोबाईल स्विच ऑफ झाला होता। तात्काळ सदर ठिकाणी रवाना होऊन ऑटो चालक आणि सकाळी मॉर्निंग वॉकला फिरणाऱ्या लोकांकडे सखोल चौकशी करून एका ऑटो चालकाने ती आरोपी आणि ती पीडित मुलगी जी आहे ती कोराडी देवी मंदिर परिसरात फिरताना दिसून आली अशी माहिती दिली। तात्काळ सदर ठिकाणी ते आरोपी आणि पीडित मुलीला ताब्यात घेतलं। आरोपी हा तेव्हा त्या पीडित मुलीला मारहाण करत होता, तिचा गळा वगैरे दाबत होता। पोलिसांना जर थोडा उशीर झाला असता तर कदाचित त्या आरोपीने त्या मुलीला मारूनसुद्धा टाकलं असतं, अत्यंत गंभीर गुन्हा घडला असता। परंतु पोलिसांनी कार्यतत्परता दाखवून लगेच आरोपी आणि त्याच्याजवळ असलेले शस्त्र, एक तलवार आणि एक गोप्ती, अशा 2 शस्त्रासह त्याला ताब्यात घेतले आणि सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। आरोपी हा बँड वाजवण्याचे काम करत असतो। याच कारणावरून पीडितेच्या आईने त्यांच्या लग्नास नकार दिला होता। पोलीस स्टेशनला तक्रार आल्यानंतर 1 ते 1.5 तासामध्ये सदर आरोपीचा शोध घेऊन सदर पीडितेची सुटका करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून विलंब झाला असता तर कदाचित काही विपरीत घटनासुद्धा घडू शकली असती, परंतु PSI विक्रम सोनवणे आणि PSI अमित शेळके यांनी अत्यंत कार्यतत्पर होऊन सदरचा तक्रार घेण्यामध्ये वेळ वाया न घालवता तात्काळ सदर मुलीच्या शोधात आणि आरोपीच्या शोधात रवाना झाले आणि आरोपीला लगेच ताब्यात घेतलं। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ 1 न्यूज़ को फॉलो कीजिए।